दैनिक गोमंतकच्या वतीनं महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात। मैत्रीण या व्यासपीठाच्या वतीनं घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला। 4 दशकांहून अधिक काळ गोमंतकीय वाचकांच्या बुद्धीला खाद्य पुरवणाऱ्या दैनिक गोमंतकच्या पानापानात माहितीचा खजिना दडलेला असतो। रोजच्या अंकासह येणाऱ्या विविध पुरवण्या या केवळ वाचनीय नसून संग्रही ठेवण्यायोग्यच असतात। याच मैत्रीणच्या माध्यमातून दैनिक गोमंतकनं आयोजित केलेल्या स्पर्धेस दैनिक गोमंतकच्या वाचक मैत्रिणींचा उदंड प्रतिसाद लाभला। या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमास मापसा येथील गणेश गुरुकुलच्या संचालिका सुषमा नार्वेकर आणि अभिनेत्री प्रियंका बिडिये खास उपस्थित होत्या। दैनिक गोमंतकचे निवासी संपादक संजय ढवळीकर, व्यवस्थापक सुभाष नाईक आणि उज्ज्वला तारकर आदी मान्यवरही या प्रसंगी उपस्थित होते। आपल्या व्यक्तिमत्व विकासास दैनिक गोमंतकचा हातभार लागत असल्याचं सौ सुषमा नार्वेकर यांनी या प्रसंगी आवर्जून सांगितलं। आणि तुम्हाला आता ह्या दोघांनी सांगितल्याप्रमाणे मी जेव्हा जेव्हा गोमंतक बघते ना तेव्हा तेव्हा मी म्हणते आज काय नवीन। पहिल्यांदी टुडे बघते, मग मधलं पान बघते आणि सगळं अक्षर आणि मी सांगितल्याप्रमाणे मी एक छोटंसं गणेश गुरुकुल म्हणून मुलांसाठी एक केंद्र चालवतो। त्याच्यात मला इतका या गोमंतकचा उपयोग होतो। बालमित्र म्हणा, खूप सगळी नावं तुम्ही सांगितले, त्या सर्वांचा मला उपयोग होतो त्या गुरुकुलमध्ये। कारण का की इतकी माहिती एका वेळी आपल्याला मिळू शकते। गोमंतक उघडला की पहिलं पेज मी वाचते, तेही मी उल्लेख करते कारण इतकं आतमध्ये वाचण्यासारखं असतं की ते वाचायला मला वेळ नाही मिळत। पण बाकीचे जे पेजेस आहेत त्याचा माझ्याकडे संग्रह आहे। म्हणजे माझ्याकडे एक कपाट आहे, त्याच्यात अक्षर, बालमित्र आणि मी छोटीशी मुलांसाठी लायब्ररी पण चालवते, तर त्याच्यात मी ते सगळं डिस्प्ले करते आणि ते आठवड्यातनं 3दा येतात, तेव्हा मी टेबलावरती ते सगळं मांडते आणि कटिंग सगळे हॉलमध्ये लावलेले असतात, त्यातले इम्पॉर्टंट सगळं मुलांना, बायकांना, पुरुषांना सगळ्यांना उपयोगी पडेल असं सगळं तिकडे लावलेलं असतं। पण तेव्हा तर अगदी खूपच छान माहिती येत होती सगळ्या म्हणजे अगदी मला वाटतं ज्यूट पासून काय काय मी वाचलं। खूपच म्हणजे सगळी पुस्तकं घेऊन वाचण्यापेक्षा एक पेपर मधल्या एका पानावर सगळं आपल्याला समजतं। तर त्याबद्दल मी उज्ज्वलाचे आणि सगळ्यांची खूपच आभारी आहे की एवढा सुंदर पेपर आम्हाला मिळतो आणि असंच तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त आम्हाला देत जा आणि आम्ही मला वाटतं सगळेजण इकडे। आणि मुख्य म्हणजे त्याच्यातनं किती बायका आता लिहू शकतात, म्हणजे ज्यांना कधीही त्या लिहू शकत होत्या पण त्यांना कधी प्लॅटफॉर्मच मिळाला नव्हता लिहिण्यासाठी। दैनिक गोमंतकच्या माध्यमातून महिलांना आपलं हक्काचं व्यासपीठ मिळाल्याचं प्रियंका बिडिये म्हणाल्या। ती बाहेर काढा, तुमची गोमंतकासारखी खूपशी तुमका ऑपॉर्च्युनिटीज पावला घेतल्यो, ह्या ऑपॉर्च्युनिटीजला लाथ मार नाका। लाथ मारा तुमच्या भितर आशिल्ल्या नॅरो माइंडेड प्रवृत्ती आणि अशीच तुम्ही पुढे चला अशी दिता। हा गोमंतकाकडे नबळायेन मागता की तुमचे हे कार्य असेच पुढे वचचे आणि खरी तुमच्या कार्यात तुमका थोडोसो आधार जर दिसलो जाल्यार म्हाका केन्नाय उलो मारचो। गोमंतकनं अक्षर ओळख असणाऱ्या महिलांना वाचनाची गोडी लावण्याबरोबरच अनेकींना लिहितं केलं। त्यामुळे जगताना मुलांना वाढवताना आलेले अनुभव या मैत्रिणींनी मैत्रीणच्या माध्यमातून शेअर केले। आणि सकाळी उठल्याबरोबर मुलं मला गोमंतकच पहिल्यांदा आणून देतात आणि आम्हाला या गोमंतकचा फार उपयोग होतो। खरी मी आता आई झाली पण वेळ मिळत नाही, पण वेळात वेळ काढून सुद्धा मी गोमंतक हा वाचल्याशिवाय राहत नाही। खरी आज मला कविता करायची होती पण म्हणतात जिथं आवड तिथं सवड। आणि गोमंतक आवडलं कसलोय जर बोध जर भुरग्यांक सुद्धा सांगला असत पयलीं ते म्हणटात तुवें कित्याक वचला गोमंतकार म्हणजे गोमंतकार कळ्ळें आमकां सदांच तांकां सांगप हांवें पळय हे गोमंतकार अशें अशें आयला पळय तुमी त्या प्रमाणे अशें वागपाक जाय, गोमंतक बरोच। आणि म्हाका दिसता असो तुमी उपक्रम हे केल्या बद्दल। आणि मराठी असल्यामुळे 4थी शिकलेले सुद्धा वाचायला सोपा जातो आणि तो राबवल्यामुळे आता नवीनातली नवीन माहिती त्या बायकापर्यंत पोहोचते। कारण आता इंग्लिश वृत्तपत्र एवढी जास्त झाली की ज्याच्या त्याच्या हातात इंग्लिश असतं
आम्ही मराठी कुठून मिळवायचं, पण आमचं गोमंतक चालू आहे त्यामुळे आम्हाला मोठा आधार वाटतोय. भर पडत जावी हेच माझं मागणं आहे. म्हणूनच गोमंतक हे केवळ बातम्या देणारं वर्तमानपत्र न राहता गोमंतक ही सामाजिक चळवळ बनली आहे. गोमंतक हे लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आहे. तर लोकविश्वास प्रतिष्ठान सारख्या उपक्रमातून गोमंतकनं लोकमत संघटित केलंय. मधुरांगणमुळे महिलांना स्वतःचीच नव्यानं ओळख पटली आहे. बक्षीस विजेत्या महिलांच्या चेहऱ्यावरून आनंद आणि समाधान अगदी ओसंडून वाहत होतं. मधुरांगणच्या प्रमुख उज्ज्वला तारकर यांनी सूत्रसंचालन केलं. स्पर्धेला लाभलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल त्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं. एक सुखद धक्का बसला की एवढं मोठं माझं नाव आणि मला पहिलं बक्षीस, अख्खं गोव्यात मला पहिलं बक्षीस मिळालं. एवढा आनंद झाला आणि मी खरोखरीच गोमंतकची खूप आभारी आहे. सकाळ आणि गोमंतक तर्फे मैत्रीण ही स्पर्धा आम्ही घेतली होती. इतक्या उत्साहाने तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि अशा स्पर्धा आम्ही नेहमी घेणार आहोत आणि आता आमची अमृत कलश ही स्पर्धाही अशाच उत्साहात आणि उमेदीने पार पडणार आहे. तेव्हा सगळ्या वाचकांनी यात जरूर भाग घ्यावा आणि बक्षीसही न्यावे.